नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे मधुभाऊ शुद्धीवरती आलेले असतात आणि शुद्धीवरती आलेल्या मधुभाऊंवरती पुन्हा एकदा नागराजने हल्ला केलेला असतो आणि नागराज हल्ला करत असताना प्रेक्षकांनो, इथे अर्जुन सायली दोघेजण नागराजला जणू काही रंगेहात पकडतात आणि जेव्हा प्रेक्षकांनो इथे मधुभाऊ आता व्यवस्थित शुद्धीवरती येतात, तेव्हा मधुभाऊंनी नागराजचं कारस्थान सायली आणि अर्जुन या दोघांनाही सांगितलेलं असतं आणि मधुभाऊंवरती हल्ला करणारी व्यक्ती नागराज असल्याचं जेव्हा सायलीच्या समोर येतं, तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन इथे पोलिसांना फोन करून नागराजला जेलमध्ये पाठवतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडतात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे सायलीला मैनावती आणि सदा लोखंडे यांच्यावरती संशय आलाय आणि म्हणून ते त्या दोघांची विचारपूस करत असते। त्यांच्या बोलण्यातून सायलीला सारखं हेच जाणवत असतं की हे दोघेजण माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत, मला सत्य सांगत नाहीयेत। ही गोष्ट आता सायलीच्या लक्षात आलेली असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, सायलीच्या मनाचा गोंधळ खूप जास्त उडालेला असतो। सायली विचार करते की ही गोष्ट मला मनामध्ये ठेवायची नाही आहे, ही गोष्ट मला माझ्या मधुभाऊंना सांगायची आहे। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, बरेच दिवस सायली आता घरातून बाहेर पडलेली नसते मधुभाऊंना भेटण्यासाठी। सायली आता जाते मधुभाऊंना भेटायला आणि तिथे गेल्यानंतर ती मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ, माझ्या मनाचा गोंधळ उडालाय। कोण कुठले ते मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे दोघेजण माझे आई वडील म्हणून माझ्या घरामध्ये राहत आहेत। अर्जुन सरांना माझ्या गाठोड्यात जो फोटो सापडला, त्या फोटोच्या आधारे ते मैनावती आणि सदा लोखंडे यांना घरी घेऊन आले आणि काहीतर म्हणे DNA टेस्ट केली आणि तीसुद्धा पॉझिटिव्ह आली। पण मधुभाऊ, तुम्हीच म्हणाला होतात ना की नेहमी आपल्या मनाचं ऐकायचं, आणि मन माझं हेच सांगतंय मला की ते दोघेजण माझे आईवडील नाही, मी त्यांच्या पोटी जन्म घेतलेला नाही आहे। एक वेळ मधुभाऊ, मी तुमच्या पोटी जन्म घेतला असेल पण त्यांच्या नाही असं वाटते मला। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली इमोशनल होऊन आपल्या मधुभाऊंना मनातली गोष्ट सांगत असते। मधुभाऊ कोमात असतात, पण मधुभाऊंचे सगळे सेन्सेस मात्र चालू असतात। मधुभाऊंना आपल्या साऊचा आवाज कानापर्यंत नक्कीच पोहोचत असतो। तेव्हा इथे कोमात गेलेले मधुभाऊ हळूहळू आता रिॲक्ट करत असतात। तेव्हा प्रेक्षकांनो, सायली मैनावती आणि सदा लोखंडेबद्दल जेव्हा मधुभाऊंना सांगते, मधुभाऊंना इथे काही कळत नसलं तरीसुद्धा त्यांना आपल्या साऊचं म्हणणं कळत असतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता आपली साऊ कुठल्या तरी अडचणीत आहे। कोण कुठले ते सदा लोखंडे आणि मैनावती माझ्या साऊचे आईवडील तर ते मुळीच नाही, हे मधुभाऊंना माहिती असतं प्रेक्षकांनो। त्यामुळे इथे सायली मधुभाऊंबरोबर खूप गप्पा मारते, मनातला गोंधळ त्यांना सांगून टाकते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली आता निघून जाते, मधुभाऊंच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंमध्ये जी काही विल पॉवर असते ती आता त्यांनी पूर्णतः लावलेली असते। सायली गेल्यानंतर जणू काही चमत्कारच झालेला असतो। मधुभाऊंना आता आपल्या सायलीची मदत करायची असते। सायली संकटात आहे, कुणीतरी तिला फसवतंय, तिच्या या प्रेमळ स्वभावाचा, तिच्या भावनांचा कुणीतरी गैरवापर करतंय, याची आता जाणीव मधुभाऊंना होताच प्रेक्षकांनो मधुभाऊ कोमातून बाहेर येतात। तेव्हा तिथे कुसुमताई असते आणि जेव्हा मधुभाऊ कोमातून बाहेर येत असतात, त्यानंतरला मधुभाऊ पहिला शब्द उच्चारतात तो म्हणजे साऊ। तेव्हा प्रेक्षकांनो, कुसुमताई डॉक्टरांना आवाज देते आणि लगेचच बोलावून घेते। तेव्हा इथे आता मधुभाऊ कोमातून बाहेर येत आहेत ही गोष्ट डॉक्टरांना कळताच खूप मोठा चमत्कार झालेला आहे असं डॉक्टरांना वाटतं। तेव्हा इथे कुसुम लगेचच सायलीला फोन करते आणि म्हणते, साऊ अगं लगेच हॉस्पिटलला ये, मधुभाऊ कोमातून बाहेर येत आहेत, मधुभाऊ शुद्धीवरती येत आहेत। तेव्हा इथे साऊ म्हणते, कुसुमताई अगं मी आत्ता तर बाहेर पडले ना हॉस्पिटलमधून आणि लगेच मधुभाऊ रिस्पॉन्स द्यायला लागले। तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको चल लवकर, मला असं वाटतं तुझ्या बोलण्याचा काहीतरी परिणाम मधुभाऊंवरती नक्कीच झाला असेल। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन सायली आता दोघेजण अर्ध्या रस्त्यात गेलेले असतात। ते पुन्हा इथे गाडी U-टर्न घेऊन लगेच हॉस्पिटलला पोचतात। तेव्हा प्रेक्षकांनो,
डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की थोडा वेळ तुम्ही त्यांना एकटं सोडायचं, कुणीही त्यांच्यासमोर जायचं नाही, त्यांना इथे व्यवस्थितरित्या अधिक कोमातून बाहेर येऊ दे, त्यांना त्यांच्या इथे सेन्सेसमध्ये येऊ दे, असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सायली अर्जुन दोघेजणं बाहेरच मधुभाऊंची आता व्यवस्थित होण्याची वाट बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीला उशीर झाल्यामुळे सगळेजण फोन करत असतात. तेव्हा मधुभाऊंची विचारपूस करताना सगळ्यांना कळत असतं की मधुभाऊ हळूहळू शुद्धीवरती येत आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका आणि प्रतिमा यांनासुद्धा ही माहिती समजलेली असते. त्यामुळे घरामध्ये चर्चा होत असताना नागराजला कळलेलं असतं की मधुभाऊ कोमातून बाहेर आलेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, नागराज खूपच जास्त घाबरतो. त्याला असं वाटतं की अरे देवा, आता जर हा मधुभाऊ शुद्धीवरती आला आणि त्याला विचारलं की तुमच्यावरती हल्ला कुणी केला होता, तर मधुभाऊने तर मला बघितलं आहे, मधुभाऊ लगेच सांगेल की त्याच्यावरती हल्ला मी केलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं नाव सांगेल तर सांगेलच, पण त्याचबरोबर सायलीचे आईवडील कोण आहेत हे सुद्धा मधुभाऊ सगळ्यांना सांगेल. आणि तेव्हा सगळ्यांना कळेल की सायलीचे आईवडील म्हणजे प्रतिमा आणि रविराज हे दोघेजण आहेत. मग सायली जर खरी तन्वी आहे, तर मग प्रिया ही खोटारडी प्रिया घरामध्ये तन्वी म्हणून कशी काय आली? आणि तिला घरामध्ये तन्वी म्हणून आणणारी व्यक्ती कोण? तिला आपल्या तन्वीबद्दल, आपल्या घराबद्दल काय माहिती होतं? मग तन्वीला जर तन्वी म्हणून या घरामध्ये कोणीतरी आणले, तर ती व्यक्ती कोण? तर मग सगळेजण आपोआपच नागराजकडे बघतील. त्यामुळे इथे घरामध्ये तन्वीला आणणारी व्यक्ती नागराज, त्याचबरोबर मधुभाऊंवरती हल्ला करणारी व्यक्ती नागराज, सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य समजेल. आणि मग जर खोटारडी तन्वी म्हणून इथे प्रियाला घरामध्ये आणणारी व्यक्ती नागराज आहे, तर त्यामागे नक्की कारण काय? मग हळूहळू अर्जुन या गोष्टीपर्यंतसुद्धा पोहोचेल की इथे महिपत याला रविराज काकांच्या गाडीचा अपघात करण्याची सुपारी दिलेली असते. त्यामुळे इथे रविराज काकांच्या वाईटावरती जर कुणी उठला असेल, त्यांचा खरा दुश्मन कोण असेल, तर तो नागराज आहे, ही गोष्टसुद्धा सगळ्यांच्या समोर येईल. म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी मी आहे हे आता नागराजला वाटतं की सगळ्यांना कळेल. मग आता काय करायचं? काही झालं तरी मधुभाऊ शुद्धीवरती येता कामा नये. मधुभाऊचं हॉस्पिटलमध्येच काम केलं पाहिजे. सायलीला कळता कामा नये की ती खरी तन्वी आहे. मधुभाऊंवरती हल्ला करणारी व्यक्ती मी आहे हे सुद्धा कुणाला कळता कामा नये. त्यामुळे प्रेक्षकांनो, नागराज आता हॉस्पिटलला पोचतो. नागराज लपून छपून हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो. तिथे जाऊन बघतो तर काय, सायली, अर्जुन, कुसुम सगळेजण बाहेर उभे असतात आणि डॉक्टर आतमध्ये मधुभाऊंना व्यवस्थित शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, मधुभाऊ शुद्धीवरती आलेले असतात, पण त्यांना इथे आरामाची गरज असते. डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की आता काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. तुमचा पेशंट आता कोमातून बाहेर आला आहे, त्याने डोळे वगैरे उघडलेत, तुमचा पेशंट आता बरा आहे. फक्त एवढंच करा, थोडा वेळ त्यांना जरा आराम करू द्या, त्यांच्या मेंदूवरती ताण येईल. असं तुम्हाला काही करायचं, काही बोलायचं नाही आहे. तेव्हा त्यांना थोडा वेळ आता आराम करू द्या. त्यानंतरला एक एक करून तुम्ही त्यांना भेटा आणि मग त्यांच्याशी बोला, त्यांची विचारपूस करा. बाकी कुठलीही गोष्ट चांगली वाईट त्यांना सांगू नका. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सायली, अर्जुन, कुसुमताई तिघेजणं बाहेर वाट बघत असतात. आणि तेव्हा तिथे नागराजसुद्धा लपून छपून आता सगळं काही बघत असतो. मधुभाऊ शुद्धीवरती आलेत ही गोष्ट आता सायली लगेचच कल्पनाला फोन करून सांगते आणि ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगा असं म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीला खूप आनंद झालेला असतो, कारण तिला आता मधुभाऊंकडूनच ऐकायचं असतं की तिचे आईवडील नक्की कोण आहेत ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, मधुभाऊ आता व्यवस्थित झाल्यानंतर डॉक्टरांनी परवानगी दिलेली असते की तुम्ही एक एक करून मधुभाऊंना आता भेटू शकता. तेव्हा अर्जुन म्हणतो, डॉक्टर, मी काहीसुद्धा बोलणार नाही आहे, मी फक्त एका बाजूला गप्प उभा राहीन, त्यांच्याजवळ साऊज बोलेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली आणि अर्जुन दोघेजणं मधुभाऊंना भेटायला जातात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, मधुभाऊ इथे आता व्यवस्थित एकदम त्यांच्याबरोबर बोलतात. मधुभाऊ हळूहळू बोलत असतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मला तुला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा इथे सायलीला कळत असतं की मधुभाऊ काय बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ, मला ती गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायचीच आहे, पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्ही एकदम बरे झाल्यानंतर मला ते सत्य तुम्ही सांगा, पण आता तुम्ही कसलाही विचार करू नका. त्यानंतर कुसुमताई जाऊन भेटते. मधुभाऊ इथे हळूहळू तुटक तुटक शब्द पण बोलत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली, अर्जुन यांना डॉक्टरांनी बोलावलेलं असतं.
पुढची आता ट्रीटमेंट काय असणार आहे यासाठी आता बोलणं करायचं असतं. तेव्हा इथे तिघेही जण आता डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातात. तर इथे कुसुमताईला आता दुसरे डॉक्टर येतात आणि बोलावून घेऊन जातात. मधुभाऊंच्या ट्रीटमेंटबद्दलच बोलायचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिघेही आता मधुभाऊंच्या इथे वॉर्डमध्ये नसल्यामुळे नागराज हळूच आता तिथे येतो. नागराज आल्यानंतर प्रेक्षकांनो, मागच्या वेळेला जसं इथे नागराजने उशीने मधुभाऊंचं काम केलेलं असतं, त्याच पद्धतीने या वेळेला सुद्धा नागराज येतो आणि उशी उचलून मधुभाऊंच्या तोंडावरती ठेवायला जाणार. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, मधुभाऊ आपले डोळे उघडतात आणि इथे नागराजकडे रागाने बघत असतात. तेव्हा मधुभाऊंना कळलेलं असतं की मी शुद्धीवरती आलेलो गोष्ट इथे नागराजला कळली असेल आणि म्हणूनच नागराज घाबरला असेल. माझ्यावरती हल्ला करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून नागराज आहे हे मधुभाऊंना बरोबर कळलेलं असतं. आणि तेव्हा मधुभाऊंना ही गोष्टसुद्धा कळते की मला मारायचं कारण नागराजला समजलं की मला समजलं की सायलीचे आईवडील प्रतिमा आणि रविराज आहेत, पण ही गोष्ट कुणालाही कळू नये अशी नागराजची इच्छा आहे. याचा अर्थ नागराजला माहिती आहे की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराज मधुभाऊंना मारायला जाणार. तेवढ्यातच तिथे सायली अर्जुन येतात आणि म्हणतात, नागराज काका, तुम्ही इथे काय करताय आणि मधुभाऊंचं ऑक्सिजन का बाजूला काढलं? तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, नाही सायली बेटा, मी बाजूला काढलेलं नाही आहे, तर ते बाजूला सरकले, ते मी नीट करत होतो. मलासुद्धा ही बातमी कळली तेव्हा मी इथे लगेच मधुभाऊंना बघायला आलो. तेव्हा अर्जुनला त्याच्यावरती संशय येतो. अर्जुन म्हणत असतो की नागराज काकाचा, आणि तसं बोलायला गेलं तर इथे मधुभाऊंचा काडी मात्र काही संबंध नाही. मग तरीसुद्धा नागराज काका नेहमी इथे मधुभाऊंना बघायला का येत असतो? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनला हे सगळं थोडं संशयास्पद वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली आपल्या मधुभाऊंना भेटते. तेव्हा मधुभाऊ घाबरलेले असतात. ते आता घाबरतात आणि नागराजकडे बोट दाखवतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं मधुभाऊ, प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा इथे नागराज आता बाजूला जात असतो. तसं मधुभाऊ बोट फिरवत असतात आणि त्याच्याकडे दाखवत असतात. मधुभाऊ सांगण्याचा प्रयत्न करत असतात की त्याने मला मारलं. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणते, काय मधुभाऊ, काय म्हणालात तुम्ही? तुम्हाला नागराज काकाने मारलं? त्यांनी तुमच्या पोटामध्ये चाकू खुपसला होता? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो सायली, नागराजने मला मारलं. आणि ही गोष्ट जेव्हा मधुभाऊ आता इथे सायली आणि अर्जुन यांना सांगतात, तेव्हा अर्जुन म्हणतो की काका, हे सगळं काय आहे? तू इथे मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केलास. तेव्हा अर्जुन म्हणतो, तरी ज्या वेळेला मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये आणलं होतं, सगळेजण तिथे होते, पण तू मात्र नव्हतास. तू गायब झाला होतास. आणि त्यानंतर हॉस्पिटललासुद्धा 2-3 वेळा तू मधुभाऊंना बघायला आलास, विचारपूस करायला आलास. ज्या वेळेला इथे केस सुरू होती त्यावेळेला तू कधीच मधुभाऊंचं कौतुक केलं नाहीस. पण आता जेव्हा इथे आता सगळं काही नीट झालेलं आहे, तेव्हा तू मधुभाऊंची चौकशी का करतोयस? याच्या मागे नक्की तुझा काय अर्थ आहे, काय थॉट आहे तुझा? तेव्हा प्रेक्षकांनो, नागराज तरीसुद्धा आपल्या नाटकाला सुरुवात करतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते की मधुभाऊ एकदम बरोबर बोलत आहेत. मधुभाऊ कधीच खोटं बोलत नाही अर्जुन सर. इथे नागराज काकांनीच माझ्या मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला असेल. हे सगळं त्यांनी का केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं, कशासाठी केलं, हे आपण नंतर शोधून काढूच. कारण नागराज काकासुद्धा महिपतचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत हे मला माहिती आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की पोलिसांना फोन करा आणि आताच्या आता नागराज काकांना अरेस्ट करू द्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने लगेचच पोलिसांना फोन केलेला असतो आणि इथे इन्स्पेक्टर सावंतांना लगेच बोलावून घेतलेलं असतं आणि इथे अरेस्टसुद्धा करायला सांगितलेलं असतं. नागराज म्हणतो, अरे मी काय नाही केलं आहे, मी इथे फक्त मधुभाऊंची विचारपूस करायला आलो होतो. आणि तसंही माझा आणि मधुभाऊंचा काय संबंध? मी का त्यांना मारण्याचा प्रयत्न करेन? तेव्हा सायली म्हणते, कोमातून बाहेर आलेला व्यक्ती शुद्धीवरती आल्या त्याच्यावरती हल्ला कुणी केला हे विचारल्यानंतर त्यांनी तुमचं नाव घेतलं आहे. मग तुमचा आणि त्यांचा जर काही संबंधच नव्हता तर मधुभाऊंनी तुमचं नाव का घेतलं, कशासाठी घेतलं? याचं कारण एकच की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ती मधुभाऊंना माहिती आहे आणि ती आमच्यापर्यंत पोचू नये अशी तुमची इच्छा आहे. म्हणूनच तुम्ही मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न करताय ना? तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीला संपूर्ण सत्य लक्षात आलेलं असतं. त्यामुळे सायली म्हणते की लवकरात लवकर अर्जुन सर पोलिसांना फोन करा आणि नागराज काकांना अरेस्ट करायला सांगा. त्यानंतरला इथे मधुभाऊंकडून आपण सगळी गोष्ट जाणून घेऊ की नक्की त्यांनी नागराज काकांचं नाव का घेतलं. अशा रीतीने प्रेक्षकांनो, शुद्धीवरती आल्यानंतर आपलं भांडं फुटू नये यासाठी मधुभाऊंना मारायला आलेल्या नागराजला अर्जुन सायलीने रंगेहात पकडून त्याला आता जेलमध्ये पाठवलेलं असतं.
त्याची रवानगी ही कायमस्वरूपी जेलमध्ये केलेली असते, तर इथे नागराजला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्याचा प्रयत्न अर्जुन सायली या दोघांनी सुद्धा खूप छान पद्धतीने केलेला असतो.